मी वर्षा आणि परत एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर काल कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आम्ही तर घरगुती जी होती ती कालच सेलिब्रेट केली होती, पण मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये जसं की म्हटलं होतं की आमच्या सोसायटीमध्ये उद्या परत फंक्शन आहे। तर शरद पौर्णिमाचं आज सेलिब्रेशन आहे सोसायटीमध्ये खाली। तर खूप मस्त तयारी चालू आहे बाहेर, म्हणजे काल रात्रीपासूनच स्वयंपाकाची वगैरे तर तयारी सुरू झालेली। खूप मोठा म्हणजे ओनर तर्फे सगळ्या सोसायटीच्या लोकांना जेवण वगैरे आहे आणि त्याच्यानंतर गरबा ते तर आहेच। किती वेळ लागणार आहे माहित नाही, जवळजवळ 12-1 पण वाजू शकते, कारण की गरबा म्हटलं की वेळ जातोच। आणि रात्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की थोडासा मूड ऑफ झालेला होता, पण आजची ती तयारी बघूनच मूड परत एवढा भारी झालाय, कारण की इतकं छान तयारी आणि विशेष म्हणजे जेवणाचा खूप मस्त बेत आहे, त्याच्यामुळे तर अजून भारी वाटते। आणि आता 7:30 वाजलेले आहेत, जायचंच आहे आम्हाला थोड्या वेळाने। तर चला, सगळे तयार तर झालेलेच आहे आणि जी पण काही खाली तयारी आहे किंवा अरेंजमेंट जशी असेल किंवा जे पण काय होईल ते तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे, म्हणजे कशा प्रकारे तयारी केली किंवा आम्ही काय काय एन्जॉय केला ते। तर मस्त सगळ्यांचं तयार झालेले आहेत। आम्ही शिया सगळेजण, शियाचे पप्पा काय अजून आलेले नाहीत ऑफिसवरून, पण ते आल्यानंतर मग येतील। तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण तयार झालो आहे की नाही शिया? हाय कर की तू येते मी खाली कशाला? आऊ पण यायचा दादा हा। तर चला, मस्त आज परत शरद पौर्णिमाचं सेलिब्रेशन होणार आहे, तर एवढं छान वाटतंय। मस्त तयार पण झाले। खरं तर साडीच घालायची होती मला आज, पण गरबा करायचा आहे त्यामुळे म्हटलं नाही का, म्हणजे साडीत कम्फर्टेबल वाटायचं नाही आणि नवरात्री पण आहे त्यामुळे चनिया चोलीचा तर काही संबंधच नाही। तर म्हणजे असं कम्फर्टेबल लुक पाहिजे होता की छान पण दिसलं पाहिजे आणि मग गरबा पण खेळता आला पाहिजे। तर असं केलंय। तर मागच्या वेळेस एका बर्थडेला शिया आणि मी झालो होतो, तर यावेळेस मी आणि आरू आहे। आरू शिया थोडीशी वेगळी झाली आहे की नाही शिया? घातले जातात। तर चला मग, जे पण काय होईल ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते नंतर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन सुद्धा प्रेस। काय करतो? आणि असं हे स्कूल नसल्यामुळे घरात असे आगाऊ उद्योग चालूच असतात आमच्या, म्हणजे ज्या घरात लहान मुलं असतात त्या घरात असेच उद्योग चालू असतात बघा। चल चल पडशील। मला थोडीशी माहिती सांगायची होती, म्हणजे काल कोजागिरी पौर्णिमा जी झाली, म्हणजे आम्ही जे घरात सेलिब्रेशन केलं त्यामध्ये मला काही माहिती सांगितलीच नाही मी, कारण की शेवटी असं झालं की जास्त वेळच नाही राहिला। तर शरद पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा हे अश्विन महिन्यातली जी पौर्णिमा असते त्याला सेलिब्रेट करतात। तर शरद ऋतूचा सुरुवात झालेली असते, थंडीचं आगमन झालेलं असते, त्यामुळे आणि ही जी पौर्णिमा आहे ती एकदम असं जागरण वगैरे करून मसाला दूध बनवून पिलं जातं या दिवशी। आणि जागरण यासाठी करतात की म्हणतात की लक्ष्मी देवी जी आहे ती आजच्या रात्री पृथ्वीवरती येते आणि कोण जागरण करते किंवा म्हणजे जे जागरण करतात त्यांना धन संपत्ती देते, अशी कथा आहे। तर आणि सायंटिफिक कारण असं आहे की चंद्र पृथ्वीच्या आज खूप जवळ असतो, त्यामुळे जी चंद्राची एक शीतल छाया असते, म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे तो दुधामध्ये ज्यावेळेस पडेल त्यावेळेस ते दूध एक असं आयुर्वेदिक बनतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं। त्यामुळे आजच्या दिवशी आवर्जून मसाला दूध पिलं जातं आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स हे याच्यामुळे टाकतात, कारण की थंडीची झावल लागलेली असते, वातावरणामध्ये थंडावा असतो, त्यामुळे थोडंसं पौष्टिक व्हावं आपल्या शरीरामध्ये। थंड नाही, वातावरण थंड असतं आणि आपल्या शरीरामध्ये गरम वस्तू जाव्यात, म्हणजे गरम, त्यासाठी ड्रायफ्रुट्स टाकले जातात। असं हे थोडंसं मला जेवढी माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय। तर तुम्हाला याच्याविषयी आणखी जास्त काही माहिती असेल तर तुम्ही देखील सांगा। तर चला, तर मग आता खूप उशीर झालाय आणि आता आम्ही जातोय। मी थोडंसं वरनं दाखवते की अशा प्रकारे खाली पूर्ण तयारी झालेली आहे, मस्त डेकोरेशन झालेलं आहे, सगळं सेट लावलेलं आहे आणि आता जायचंय आम्हाला बाकी।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. नंतर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.